चंपारण्य नावाचे एक घनदाट जंगल होते। त्या जंगलात सर्व प्राणी अतिशय आनंदाने राहत होते। त्या जंगलात एक वाघ त्याच्या पिल्लासोबत एका गुहेत राहत होता। त्याच्या पिल्लाचे नाव त्याने टायगर ठेवले होते। टायगर हळूहळू मोठा व्हायला लागला होता, पण तो काहीही बोलत नव्हता, त्यामुळे वाघाला त्याची सतत चिंता वाटत असे। टायगर बोलायला शिकेल यासाठी काय बरे करावे असा विचार तो सतत करत होता। टायगरला बोलायला शिकवण्यासाठी शिकवणी लावण्याचा विचार वाघाच्या मनात आला। मनी मावशी टायगरला नक्की बोलायला शिकवेल असा विचार करून त्याने मनी मावशीची निवड टायगरची शिकवणी घेण्यासाठी केली। मनी मावशी अतिशय प्रेमाने टायगरला शिकवू लागली। बोल बेटा टायगर, माझ्या मागे पटापट माझ्यासारखे बोलून दाखव पाहू। मनी मावशीने काही दिवस प्रयत्न केले पण टायगर काही बोलेना। शेवट मनी मावशी कंटाळली व म्हणाली, वाघोबा, तुझ्या टायगरचे काही शिक्षणात लक्ष नाही, मी निघाले माझ्या घरी। मांजरीचे बोलणे ऐकून वाघोबा वैतागला। टायगरला बोलायला शिकवायला वाघाने गाढव दादाची नेमणूक केली। गाढव दादा टायगरला म्हणाला, टायगर, नीट लक्ष देऊन ऐक व माझ्यासारखे बोल। असे बोलून गाढव खिंगाळायला लागले। पिल्लू बिचारे नुसते बघतच राहिले। गाढवाचे खिंगाळणे ऐकून वाघाचा वैताग अजून वाढला। तो गाढवाला म्हणाला, गाढव दादा, तुम्ही आता जा, मी दुसऱ्या कोणाची तरी नेमणूक टायगरला शिकवण्यासाठी करतो। गाढव निघून जाते। वाघाला जंगलात सर्वात ज्येष्ठ असलेल्या बैल काकांची आठवण झाली। त्याने बैल काकांना टायगरची शिकवणी घेण्यासाठी बोलवून घेतले। बैल काकांनी टायगरची शिकवणी घ्यायला सुरुवात केली। टायगर बोल। पण टायगर काही बोलेना। काही दिवस प्रयत्न करून बैल म्हणाला, वाघोबा, तुझा टायगर नुसता ढाहे, तो काही बोलायला शिकणार नाही। बैल काकाचे बोलणे ऐकून वाघाला टायगरची चिंता वाटू लागली। असेच दिवसा मागून दिवस जात होते। टायगर हळूहळू मोठा होत होता। एक दिवस टायगर जंगलात फिरत होता। तिथे एक शिकारी झाडामागे दबा धरून बसला होता। त्यांनी टायगरला पाहिले। आज आपल्याला चांगली शिकार भेटणार असा विचार करून त्याने टायगर वर नेम धरला। शिकारी गोळी मारणार इतक्यात टायगरचे लक्ष शिकाऱ्याकडे गेले। स्वतःचा बचाव करण्यासाठी टायगरने मोठ्याने डरकाळी घेतली। डरकाळीचा आवाज जंगलात घुमला। डरकाळी ऐकून शिकारी घाबरला। त्याने जंगलात धूम ठोकली। टायगरची डरकाळी व पळालेला शिकारी पाहून वाघोबा खुश झाला।